तर नमस्कार मंडळी. आणि आता खिरडीला आपला मुख्य प्रोग्राम आहे. तर तुम्ही 2 मिनिटामध्ये सांगा हे काय प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल कोणीतरी तर. एक अशी पटापट गंमत सांगील काय, या टोपी खाली दडलंय दडलंय काय. काय? चला आता सुरभी, टोपी काढली काय दडलंय ते आता सांगा. तर टोपी खाली तुम्ही बघाल तर आहेत 20 खेकडे. आता ह्या लोकांनी मार्केटमध्ये गेलेले आणि आणलेले आहेत 20 खेकडे. तर हे बघाल तर हे आहेत 20 खेकडे. काय काय खेकडे येतात बाहेर. आता सुरभी आता कसं करणार आहे. सगळं एकदमच आहेत. हा बघा, हा तुम्ही बघितलात. तर आता हा काढण्याचा आणि कापण्याचा प्रोग्राम. मला वाटतं त्यांनी डेंगे काढून आणले आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तर आता सुरभी हे काय काढते. सुरभी साफ करते. हे काय काढलंस तू. त्याचं इथलं घाण थोडीशी काढावी लागते ना साफ करायला. ते कापू पण शकतो किंवा अख्खे पण ठेवू शकतो, पण आपण बहुतेक तरी इकडे अख्खे ठेवणार आहेत. अगदीच मोठे असले तर कापणार आहे. आणि हे इथे थोडंसं डोळाकडचं असतं ते पण काढायचं आहे. तर ते आता थोडं थोडं करून साफ करू. 20 खेकडे आहेत. मला थोडा वेळ लागेल. आपण थोडंसं दाखवूया. बाकी तर मी आरामात करणार आहे बसून इथे. आणि हे मी सगळं साफ करून झालं एंडिंगला धुणार. आता धुताना पळतील सगळे ते. मुंबईला कसं घेऊन जाणार काय प्रकार आहे. उद्या आम्ही बनवणार थोडेसे मुंबईला घेऊन जाणार. थोडे बनवून घेऊन जाणार, थोडे वाफवून घेणार. राहणार ना, आता त्याला वाफवून ठेवू आम्ही बाहेर. सकाळी बनवू. तर हा असा आहे तुम्ही बघायचं तर. नमस्कार मंडळी. तर आता तुम्ही बघाल सुरभीने हे सगळं इकडे जे आहे हे सगळं साफ केलेलं आहे. आता ती काय करणार आहे, हे सगळं धुणार आणि नंतर वाफवून ठेवणार. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. तर तिला हे 20 खेकडे साफ करायला अंदाजानं अर्धा तास लागला. त्यासाठी तिच्या हॉटेलमध्ये वगैरे की ओव्हरऑल जरासं एक्सपेन्सिव्ह असतं. आणि आता हे जी आहे हे सगळं साफ करणार ती आणि नंतर वापरणार असं आहे. तर तुम्ही बघाल तर किती घाण असते. तर असं मिनिमम असं 7-8 वेळा तरी करायला लागतं. तर मेहनतीचं काम आहे. तर हॅट्स ऑफ टू सुरभी. तर आता तुम्ही बघाल तर सुरभी काय करणार आहे, हे मोठं आमच्याकडे कढई आहे. त्या कढईमध्ये हे सगळे जे आहेत धुतलेले सगळे खेकडे ह्याच्यामध्ये घालणार आणि वाफवून ठेवणार. आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देणार. अच्छा, वाफवून ठेवून बाहेर ठेवून देणार. आणि मग थोडेसे सकाळी बनवून घेणार. आणि तेल टाकलं थोडं, काही जरासं हॉटेलमध्ये जाणार. थोडंसं तेल टाकलेलं आहे तिने. तेल का टाकतात. थोडंसं पटकन लागू नये, कडकडतो ना तर उडेल, थोडंसं आवाज येईल. नाही थोडंसं. अच्छा एक मिनिट मी ते दाखवत नाही. मी दोघं ते पब्लिक हे असं बोलतात, हे असं करतात. आणि आम्ही आता वाफवून गेल्यानंतर तर नमस्कार मंडळी. आता तुम्ही बघाल तर जे होते यातलं एक आता वाफवायचं बाकी आहे. दुसरा आता वाफवून कंप्लीट झालेला आहे. तर हे असं वाफवून नंतर त्याचं डायरेक्टली मग नंतर शिजवणार. ते आता उद्या बघू आपण नंतर कसं काय ते. पण असं आहे. तुम्ही कंटिन्यू करा आधी तुम्ही. चला आता आपण बनवतोय खेकड्याचा रस्सा. आणि थोडी खेकडी ही इथे आम्ही मुंबईला न्यायला वाफवत ठेवली आहे, परत गरम करतोय. आणि ही अशीच नेणार होत आम्ही वाफवून. आणि इथे जेवायसाठी आम्हाला इथे परत आता आम्ही बनवतोय. आता इथे भांडं ठेवलं आहे मोठं टोप गरम करत. त्याच्यात आता मी लसूण टाकली आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते. टॅमॅटो नाही टाकते, जो आहे त्याच्यात तो घेतला आहे. कांदा अजून लागेल म्हणून अजून थोडा कांदा. त्याला जरा चांगलं शिजवून घेणार. आम्ही जरा तिखट कमीच करणार आहोत, कारण आम्हाला मीडियम स्पायसी सगळ्यांना पाहिजे, जास्त झणझणीत नको आहे.
थोडासा हिरवा मसाला बनवलेला आम्ही सकाळी मिसळपाव केलेली त्यासाठी नाश्त्याला, तो टाकते. आहे म्हणून टाकते, असं नाही की पाहिजेच आहे, तो तुम्ही स्किप पण करू शकता. आणि आम्ही अगदी बेसिक घरच्यात जे सामान आहे आता त्याच्यामध्ये, आणि जे पारंपरिक पद्धतीने आम्ही घर बनवतो त्या पद्धतीने करतो आहे. त्याच्यात काही वेगळं किंवा एक्स्ट्रा काही टाकत नाही. फक्त आता कांदा थोडा शिजला तर हळद आणि आपले नेहमीचे मसाले टाकणार. आता हळद टाकते, भरपूर क्वांटिटी म्हणून हळदीची क्वांटिटी पण जास्त टाकली आहे. टाकते मालवणी मसाला आपला. हा तिखट एवढा नाही आहे, पण त्याला कलर आहे त्यामुळे तो तुम्हाला वाटेल जरा की एकदमच तिखट तिखट केलं आहे म्हणून. पण हे ॲक्च्युअली आपले मसाले अलग असतात ना. हो, पण माझा आता बनवलेला इथला संपला आहे म्हणून मग मी काल इथे विकत घेतला. आम्ही इथे बनवतो, मे महिन्यात मागे आम्ही आमचा व्हिडिओ टाकलेला मसाले बनवलेल्याचा, हॉटेलचा आणि घरचा. तर ह्याच्यात आमची ग्रेव्ही किती होईल माहीत नाही मला, तोप भरून तरी करावीच लागणार आम्हाला एवढ्या लोकांना. हो, ते बाकीचे हे इकडचे खेकडे ते मी आता हॉटेलला घेऊन जाणार आहे वाफवून. काही कस्टमरनी मला आधीच सांगितलेलं आहे की गावावर देताना आम्हाला खेकडे घेऊन या म्हणून. असं आमचं चमचमीत जेवण तिकडे जेवायचं असेल तर हॉटेल सिंधुदुर्ग कोस्टल खारघरमध्ये या, सेक्टर 8, नवी मुंबई. आता ह्याच्यावर जरासं पाणी टाकून वाफत ठेवणार. आणि हे माझे दुसरे खेकडे आहेत ज्याला मी आता इथे वाफत ठेवले, मग हे डब्यात भरून घेणार, दुपारी जाताना चालू बरं पैसे द्यायचे. आणि आता ते हिरवा मसाल्याचं वाटणाचं पाणी आहे ते सगळं टाकलं आहे आणि अजून थोडं पाणी टाकणार आहे, पण त्याच्या आधी जरा एक उकळी घेणार आहे ह्याला. आणि मग आपलं नेहमीचं भाजलेलं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं, कांदा सुकं खोबरं वगैरे ते लावणार आहे ह्याला एक थोडी हलकी ही जी ग्रेव्ही आहे ती थोड्या वेळाने लावणार आहे. ह्याला एक उकळी यायची आहे, अशी याची अजून ग्रेव्ही आहे, एवढीशी नाही, एवढीशी पुरणार नाही. हे आता वाटण आम्ही जे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं होतं ते सगळं आता लावतो ह्याला. सगळं ते मिक्सरचं वाटण पुसून घेणं. आधी हे मसाला ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया. आपल्या अंदाजानुसार हवं तसं पाणी. आता आम्हाला तर लागणारच आहे एवढ्या जणांसाठी रस्सा भरपूर. आता आम्ही त्याच्यात रस्सा करून घेतो जरा. मगाशी मी त्याला वाटण लावलंय, आता त्याच्यामध्ये जरा क्वांटिटी वाढवण्यासाठी हे थोडंसं आता ग्रेव्हीची क्वांटिटी ना, ग्रेव्हीची क्वांटिटी एवढ्या जणांना आम्हाला लागणारच आहे. तर ह्याला चांगली उकळून आणून द्यायची परत. आणि हे जे आहेत ते आता आम्ही मुंबईला घेऊन जाणार, मुंबईला घेण्यासाठी नुसते वापरून त्या डब्यात भरणार आणि घेऊन जाणार. हां, म्हणजे ते स्टोरेज करून पाहिजे तेव्हा यूज करू शकतो आठवड्याभरात. पण आठवड्याभर राहणार नाही आमची ते. हां, स्वाहा होतील त्याच्या आधी बुधवारीच स्वाहा होतील ते सगळे.